महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। खड्ड्यात पडून 3 वर्षीय लाभांशचा दुर्दैवी मृत्यू। सांडपाणी घाण जमा होत असलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू, प्रशासनावर संताप। नागपूर जिल्ह्यातील कोंडाळीमध्ये 3 वर्षीय लाभांश चंदनखेडे यांचा उघड्या शोष खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। 26 एप्रिल सायंकाळी घरासमोर खेळताना लाभांशचा चेंडू शोष खड्ड्याच्या दिशेने गेला आणि तो उचलायला जाताना लाभांशचा त्या शोष खड्ड्यात पडल्यामुळे मृत्युमुखी पडला। बराच वेळ तो घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला तेव्हा तो शोष खड्ड्यात पडल्याचे दिसून आले। नागरिकांनी चिमुकल्याला बाहेर काढून रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। धक्कादायक बाब म्हणजे घटना घडली तो शोष खड्डा एका खाजगी भूखंडावरील असुरक्षितपणे परिसरातील घाण आणि सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात आला होता। घटनेनंतर परिसरात संताप उसळला असून खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षा नव्हती असा आरोप आहे। कुटुंबियांनी नगरपंचायत, संबंधित नगरसेवक आणि भूखंडधारकाविरोधात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी चौकशी सुरू केली असून प्रशासनाने खड्डा त्यांनी खोदलेला नसल्याचे स्पष्ट केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।